सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत डॉक्टर ज्योती चिंचणीकर यांच्या मंत्र्योत्तम नाना या कादंबरीवर आधारित सौ मीनाक्षीताई देशमुख लिखित लेखमाला नाना फडणवीस. कालच्या पुढे सुरू करते. नानांनी इंग्रजांच्या बरोबर वाटाघाटी केल्या. इंग्रज, निजाम आणि मराठ्यांच्या संयुक्त फौजा टिपूच्या स्वारीवर रवाना झाल्या. स्वतः हरिपंत फौजेबरोबर दक्षिणेत गेले. राघोबांच्या मृत्यूनंतर त्यांचे सर्व कुटुंब म्हणजे पत्नी आनंदीबाई, थोरला मुलगा बाजीराव, धाकटा चिमाजी तसेच दत्तक मुलगा अमृतराव या सर्वांना नानांनी कोपरगावी ठेवले होते. बाजीराव रूपाने राजबिंडा, बोलण्यात माधुर्य, बोलण्याची दुसऱ्यावर छाप पाडणारा होता, पण दुर्गुणच खूप होते. चंचल, लहरी मन, अत्यंत हलक्या कानाचे, लावण्या, तमाशा, नाचगाण्याचे शौकीन, स्त्री लंपटता तर 13-14व्या वर्षाच्या पासूनच मुरलेली होती. याचा कधी कधी आनंदीबाईंना फार संताप होत होता. काही ठिकाणी असाही उल्लेख आहे की राघोबांचा पुत्र बाजीराव पुढे मागे पेशव्यांच्या गादीवर येऊ नये म्हणून बाजीरावांना मुद्दाम हे दुर्गुण चिकटवले गेले. त्यांचे शिक्षण, शस्त्रविद्येची मुद्दामच हेळसांड केली. बाजीरावांच्या जन्माच्या वेळी आनंदीबाई कैदेत होत्या आणि नानांनी किल्ल्याभोवती वेढा घातला होता. बाजीरावांच्या वर्तणुकीने त्रस्त होऊन आनंदीबाईंनी नानांना अनेक पत्र पाठवून बाजीरावांना पुण्यात नेण्याबद्दल विनंती केली, पण नानांनी तसं केलं नाही. एकतर पुन्हा गृहकलह, दुसरे म्हणजे बाजीरावांचं वर्तन पाहता सवाई माधवरावांच्या सान्निध्यात न आणणंच योग्य होतं. कोपरगावात या कुटुंबाची नानांनी उत्तम व्यवस्था होईल याची काळजी घेतली. हत्ती, घोडेस्वार, पालखी, शिपाई, दास, दासी असा सर्व सरंजाम त्यांना दिला. वैभवात कुठेही कमतरता ठेवली नव्हती. त्यांनी कुठे पळून जाऊ नये एवढा मात्र बंदोबस्त केला होता, म्हणजे नजरकैद. नानांनी ऐकलं नाही म्हणून आनंदीबाई स्वस्थ बसल्या नाहीत. सवाई माधवरावांच्या मनात आपल्याबद्दल सहानुभूती निर्माण करण्याचं काम हस्ते परहस्ते सुरू केलं आणि त्यांच्या या प्रयत्नाला थोडंफार यश येऊ लागलं. बाजीरावांसारखा कुशाग्र बुद्धी, धर्मपरायण, सच्शील, पराक्रमी पुरुष, एवढा सद्गुण संपन्न पुरुष पेशव्यांच्या कारभारी असायलाच हवा. आता पर्यंत पेशवे पद आणि कारभारी पद दोन्ही पेशव्यांच्या घरातलेच असत. थोरले बाजीराव पेशवे असताना चिमाजी अप्पा, नानासाहेब पेशवे असताना सदाशिवराव भाऊ कारभार पाहत होते. असे असताना बाजीरावास कारभारी पद देणं तर दूरच, उलट त्याला बंदिवासात ठेवलं. आतापर्यंत नानांनी कारभार केला तो ठीक आहे, पण आता बाजीरावास अधिकार दिला जात नाही हा नानांचा हावरेपणा, अधिकाराची लालसा असे विचार सतत माधवरावांच्या कानावर पडल्यामुळे त्यांचे विचार बदलू लागले. निदान एक वेळेला तरी बाजीरावास भेटावं असं त्यांना वाटू लागलं. सौ रमाबाईंच्या शनिवार वाड्यातल्या आगमनाने श्रीमंतांच्या एकाकी मनाला दिलासा मिळाला. रमाबाई समंजस, हुशार असल्याने आपल्या प्रेमाने पतीचं मन जिंकून घेतलं. तिची लक्ष्मीची पावलं अंतपुरात फिरू लागली. पाड्याला घर पण आलं. पेशव्यांचे कुळाचार पाळले जाऊ लागले. अंतपुरात वर्दळ वाटली. रमाबाईंच्या मर्यादापूर्ण स्त्रीत्वाने माधवरावातील अधिकारी पुरुषत्व जागवलं, जोपासलं, फुलवलं. माधवराव हुशार तर होतेच, आता त्यांच्या वागण्यात प्रौढता आणि गांभीर्य दिसू लागलं. हे पाहून नानांच्या मनाला समाधान वाटू लागलं. दरवर्षीप्रमाणे याही श्रावण महिन्यात दक्षिणेचा कार्यक्रम महिनाभर चालू होता. दक्षिणेसाठी मुद्दाम बांधलेल्या रमण्यात हे काम नानासाहेब पेशव्यांच्या काळापासून चालू होते. दूर दूरच्या ठिकाणाहून शास्त्री, पंडित, विद्वान, वैदिक लोक, ज्योतिषी, कवी, वेदांत तज्ज्ञ पुण्यात येत असत. त्यांच्या अभ्यासाची, विद्वत्तेची परीक्षा घेऊन योग्यतेनुसार दक्षिणा देण्यात येत असे. या रमण्याची व्यवस्था आणि अनेक ठिकाणाहून पुण्यात येणाऱ्या लोकांमुळे
शहराची व्यवस्था ठेवणं अतिशय अवघड आणि दगदगीचं काम होतं. त्यासाठी फौजेची मदत घ्यावी लागत असे. संपूर्ण महिनाभर चोख व्यवस्था ठेवल्याबद्दल आजच घाशीराम कोतवालला नानांकडून शाबासकी मिळाली होती. दरबारात आपल्याला खुद्द श्रीमंतांच्या हस्ते बक्षीस मिळेल म्हणून घाशीराम आनंदला होता. पुणे शहराची कोतवाली सांभाळणं म्हणजे साधी गोष्ट नव्हती. सुरुवातीला थोडं कठीण गेलं, पण गेली 12 किंवा 13 वर्षांपासून घाशीराम ही जबाबदारी सांभाळत होता. त्याचा दराराच एवढा होता की अलीकडे गुन्ह्याचेही प्रमाण कमी झाले होते. नानांचा त्याच्यावर विश्वास असल्यामुळे आता तो कोणाची फिकीर करत नव्हता. सर अमीन कृष्णाजी पांडुरंगाचीही नाही, उलट तेच त्याला घाबरून असायचे. घाशीराम अशा विचारात असताना द्वारपालने कात्रज बागेचा माळी आल्याचं सांगितलं. पाठवा. माळी आत येऊन म्हणाला, सरकार, आपल्या बागेत चोर शिरले. त्यांना अडवायला गेलो तर मलाच मारहाण केली. घाशीरामला संताप आला. कोतवालाच्या बागेत चोर? त्याने ताबडतोब शिपायांना पाठवून सर्व चोरांना पकडून चौकीत हजर करायला सांगितलं. चोर आल्यावर घाशीरामाने दरडावून विचारले, काय चालवलंय तुम्ही? विचारता सर्वजण मोठमोठ्याने कोणत्या तरी भाषेत कलकल करू लागले. वैतागून घाशीराम म्हणाला, एक एक जण बोला. त्यातला एक जण मोडक्या तोडक्या मराठीत म्हणाला, आम्ही तुमचे खातो की काय? घाशीरामला संताप अनावर झाला. त्याने फाडकन बोलणाऱ्याच्या मुस्कटातच मारले. पुन्हा सारे जण ओरडू लागले. ते सर्व चोर ओरडून म्हणू लागले, आम्ही ब्राह्मण, तेलंगी तेलंगी. एक जण सांगण्याचा प्रयत्न करू लागला, पण घाशीराम संतापातिरेकाने ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्या सर्वांना भवानी पेठेतील वाड्याच्या तळघरात बंद करायचा हुकूम दिला. शिपाई त्यांना घेऊन गेले. मानाजी शिंदे उर्फ फाकडे देवदर्शनासाठी म्हणून भवानी मंदिराकडे निघाले. कोतवालाच्या वाड्याजवळून जाताना खोल आवाजात कोणीतरी हाका मारत आहे असं वाटल्याने मानाजीराव थबकले. सोबतच्या शिपायाला पाहून यायला सांगितलं. शिपाई बाहेरचं फाटक उघडून आत येऊन मोठ्या मोठ्याने विचारले, कोण आहे? त्याबरोबर 2-4 माणसांच्या ओरडण्याचा आवाज आला. मानाजीरावही आत आले. त्यांनी इकडे तिकडे शोध घेतला, पण कोणीच दिसेना. अचानक त्यांना जमिनीलगत एक झरोका दिसला. शिपायानं आत डोकावून पाहिलं, पण गडद अंधार असल्यामुळे काहीच दिसेना. पण अस्पष्ट आवाज तिथूनच येत होता. मानाजीराव म्हणाले, हे या घराचे तळघर दिसते. एवढ्यात वाड्याचा रखवालदार पळत आला. स्वतः मानाजीराव आल्याचं पाहून त्यांना अडवण्याचं त्याला धाडस झालं नाही. मानाजीराव आत शिरले. म्हणाले, तळघराची किल्ली दे. घाबरून जात रखवालदार म्हणाला, माझ्याकडे नाही, कोतवाल साहेबांजवळ आहे. मानाजीरावाने दगड घालून कुलूप तोडू लागले. माणसं गोळा होऊ लागली. कुलूप तोडून दार उघडल्यावर आतलं दृश्य पाहून सर्वजण हतबुद्ध झाले. आतली काही माणसं घुसमटल्याने आणि उपासमारीने मरण पावली होती. 2-3 जण शेवटचा श्वास मोजत होती. फक्त 6 माणसे जिवंत होती. त्यांची भाषा कळत नसल्यामुळे ते काय बोलतात ते कळत नव्हते. एवढ्यात काही तेलंगी लोक तिथे आले. त्यांना वाचवलेल्या या लोकांनी आपली हकीकत आपल्या भाषेत सांगितली. ते लोक तेलंगातून दक्षिणेच्या आशेनं आलेले ब्राह्मण होते. परत आपल्या देशी जाताना त्यांनी रात्रीचा मुक्काम घाशीरामाच्या बागेत केला. त्यांना भूक लागली म्हणून मळ्यातील मक्याची 10 कणसं तोडली. त्यावरून माळ्याचे आणि त्यांचं भांडण झालं. त्याचं पर्यावसान त्यांना या भुयारात कोंडलं. रविवारी रात्री कोंडले गेल्यापासून पोटात अन्न नाही. भुयारात हवा येत नसल्यामुळे मंगळवार सकाळपर्यंत त्यातले 21 जण मरण पावले. हकीकत कळताच लोक प्रक्षुब्ध झाले. 10 कणसं काढण्याच्या किरकोळ अपराधाला कोंडून मारण्याची शिक्षा म्हणजे मोगलाईपेक्षाही जुलूम झाला. छत्रपतींच्या राज्यात ब्राह्मणांना अशी अघोरी वागणूक. नानांची फूस असल्यामुळे घाशीराम कुणाची मुरवत ठेवत नाही. घाशीरामला शिक्षा झालीच पाहिजे.
तेही दंडाची. त्याला अगदी हाल हाल करून मारलं पाहिजे. तो सर्व प्रकार पाहून रखवालदार चुपचाप निसटला. त्यांनी कोतवालाकडे जाऊन सर्व हकीकत सांगितली. 21 ब्राह्मण गुदमरून मेले. खुद्द मानाजी फाकडे तिथे आले. कळल्यावर कोतवालाला घामच फुटला. त्यांनी तडक नानांचे घर गाठले. नानांनी विचारलं, एवढ्या सकाळी काय काम काढलं? घाशीराम कोतवाल म्हणाला, काही कोमटी चोर माझ्या मळ्यात चोरी करताना पकडले गेले. त्यांना कैदेत ठेवलं होतं. चौकशी करणार त्यापूर्वीच त्यांनी अफू खाल्ली. त्यामुळे काही जण मृत्यू पावले. त्यांना मोठमातीसाठी आपल्या परवानगीसाठी आलो. नाना म्हणाले, चौकशीसाठी कारकून पाठवतो, त्यानंतर मोठमाती द्या. असं म्हणून नाना बेलबागेत गेले. चौकशी म्हटल्यावर घाशीरामच्या डोळ्यासमोर काजवे चमकले. तो पुन्हा नानांकडे बेलबागेत आला. म्हणाला, मी आपणास विनंती करतो, मोठमाती तातडीने झाली तर निष्कारण गाजावाजा होणार नाही. नंतर निवांत लोकांकडून चौकशी करून घ्यावी. आपला माझ्यावर विश्वास आहे म्हणून विनंती करतो. ठीक आहे, घ्या उरकून मृतांची अंत्यविधी. बाकीची रीतसर चौकशी करू. नानांची परवानगी मिळाल्यानं घाशीरामाने मृतांची विल्हेवाट लावण्याची घाई केली. पण तोवर वाड्याजवळ शेकडो तेलंगी ब्राह्मण गोळा झाले होते. मानाजीराव अग्रभागी होते. प्रेत ताब्यात घ्यायला गेलेल्या शिपायांना मानाजीरावांनी सक्त विरोध केला. नानांचा हुकूम आहे म्हटल्यावर आम्ही नानांचा हुकूम मानत नाही. पुरती चौकशी झाल्याशिवाय मृतदेह देत नाही, असं सांगितलं. श्रीमंतांना दाद मागण्यासाठी मानाजींनी त्यांच्याकडे माणसं पाठवली. श्रीमंतांनी चौकशीसाठी आपले कारकून आणि शिपाई पाठवले आणि नानांनाही बोलावणं धाडलं. श्रीमंतांचा निरोप येताच नाना शनिवार वाड्यात आले आणि घाशीरामने सांगितलेली हकीकत श्रीमंतांना कथन केली. एवढ्यात श्रीमंतांनी चौकशीसाठी पाठवलेले कारकून परत आले आणि त्यांनी घडलेली सत्य घटना निवेदन केली. श्रीमंतांना कळे ना कोणाचं खरं मानावं. त्यांनी नानांना सांगितलं, पुन्हा स्वतः जातीनं चौकशी करून योग्य तो निर्णय करा. नाना घरी येताच घाशीरामला बोलावून पुन्हा खडसावून विचारलं. घाशीराम आपल्या उत्तरावर कायम होता. एवढ्यात 1000-1500 तेलंगी लोक नानांच्या घराजवळ येऊन आरडाओरडा करू लागले. नाना बाहेर येऊन पूर्ण चौकशी करून न्याय करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तेव्हा कुठे जमा झालेला क्षुब्ध जमाव शांत झाला. नानांनी अय्या शास्त्रींना बोलावणं पाठवलं. दोघांनी चर्चा करून घाशीराम कोतवालला बेड्या घालून चौकशीत बसवलं. शास्त्री आणि नानांनी कसून चौकशी केल्यावर घाशीराम दोषी असल्याची खात्री झाल्यावर नानांनी अय्या शास्त्रींना न्याय करण्यास सांगितलं. शास्त्रींनी निर्वाळा दिला. देहांत शासन. मंडळी, आता याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण उद्या वाचणार आहोत. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताईंचे पुनश्च एकदा मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद ताई. उद्या भेटूया पुढच्या भागासह. तोपर्यंत नमस्कार.